तर आज बनवणार आहोत आपण दोडक्याची भाजी। ही लगेच 10 मिनिटात लगेच तयार होते आणि ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते। तर चला आपण वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया। तर मी इकडे पाव किलो दोडके घेतलेत, 2 दोडके आहेत। तर याला मी सोलून कापून घेते। तर कसे सोलायचे ते दाखवते। साइड असं सोलून घ्यायचं, जास्त काढायचं नाहीये, फक्त काटेरी भाग काढायचा आहे। मी लगेच कट करून घेते दोन्ही सुद्धा। तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेत, मधनं एक चिरा मारलाय आणि एवढे बारीक कापून घेतलेत। तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 5-6 लसूण घालायचे आहेत, मिरच्या घालायच्या, मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कोथिंबीर धुवून घातली आहे। आता ह्याला बारीक वाटून घेऊया आपण। हे बघा एवढं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचंय। तर चला आपण लगेच फोडणीला देऊया। कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। थोडीशी राई, थोडेसे जिरे, कढीपत्ता, हा वाटलेला मसाला घालून घेऊया आणि छान ह्याला मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं ह्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये। बघा 1-2 मिनिटं झाले आहे आणि मसाल्याने रंग बदललाय, म्हणजे कच्चापणा सगळा गेला याचा, चांगला फ्राय झालाय मसाला। आता यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा धनेपूड मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये दोडके ऍड करूया। याला छान तेलामध्ये परतून घेऊया आपण। आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया आपण, ते ऍड करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये थोडंसं 4-5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचंय। आता याला आपण 5-6 मिनिटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊया। तर आता आपण चेक करूया। तर पूर्णपणे भाजी शिजलेली आहे, बघू शकता। मस्त आपली दोडक्याची भाजी तयार आहे। गॅस करायचा आपल्याला बंद। तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा, खूप टेस्टी लागते आणि खूप लवकर होते। तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।